नमस्कार. दिनांक 5 जून. कथेचं शीर्षक आहे सावकारीच्या गोष्टी करतोस का. मोरेश्वर हरिनागर याने मालकाला ठकवून खूप पैसा कमवला. त्यामुळे तो अडचणीत आला. सुटका झाल्यास 50 रुपये खर्चून पादुका चांदीने मढवीन असा त्याने नवस केला. सुटका झाली. तो सहकुटुंब अक्कलकोटास आला, पण नवस फेडण्याऐवजी सावकारीचा टेंभा मिरवू लागला. महाराजांनी खडसावताच पादुका मढवल्या, पण खडावाची एक खुंटी काढून घेतली. ते महाराजांनी ओळखले व ते रागावले. त्याच्या बायकोने रदबदली केली व खुंटी आणून दिली. महाराजांची क्षमा मागून त्यांनी प्रायश्चित्त केले. जीव हा देही झाल्यामुळे स्खलनशील होतो. त्याला प्रयत्नाने ऊर्ध्व मार्गी करावे लागते. देहात राहिल्यामुळे देहाच्या मोहात पडून मीच देह असे तो समजू लागतो आणि सर्वस्वी भोगांकडे वळतो. भोगांच्या वासना अनंत आणि वासनांचे विषयही अनंत असतात. तरीही या सर्व विषय भोगांचे वर्गीकरण 3 प्रकारात होते: पुत्रेषणा, लोकेषणा आणि वित्तेषणा. या व्यतिरिक्त आणखी वेगळा चौथा प्रकार संभवत नाही. अर्थात या सर्वांचा पाया मीच देह हा स्वार्थी अहंकारच असतो. मोरेश्वर नागर हा अशा आसक्त जीवांचा प्रतिनिधी होय. स्वार्थासाठी बुद्धीचा दुरुपयोग करून प्रत्यक्ष धन्याला म्हणजे देवाला ठकवण्याकडे त्याची प्रवृत्ती होते, ती देहबुद्धीमुळेच. या देहबुद्धीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या प्रभावाने अज्ञानी जीव स्वतःला सर्वज्ञानी समजू लागतो. पुराणातील असुर हे या प्रकारचे जीव होत. जीवाला चोहो बाजूंनी घेरणारा हा अज्ञानाचा अंधार असतो. त्यामुळे जीवाच्या नशिबी काजव्याचे जिणे येते. निरभ्रांत कक्षा तमाच्या बुडाल्या, उडे काजवा हा भ्रमाचा तटी. दिशाहीनतेचा भरे कंप देही, लवे मालवे हा दिवा मागुती. अशी त्याची केविलवाणी अवस्था होते. त्याच्या चमकणाऱ्या दिव्याचा प्रकाश मागे पडत असतो, पुढे अंधारच असतो. याचाच अर्थ त्याचा भूतकाळ उजेडात आला तरी भविष्यकाळ मात्र अंधारातच असतो. तरीही त्याचे प्रौढी मिरवणे काही कमी होत नाही. मग देवच एकदा त्याला अंधारात म्हणजे बेसावत क्षणी एक धक्का देतो. बेसावत जीवाला हा धक्का हादरवणारा असतो. तो घाबरतो. तरी त्याच्या स्वभावातील स्वार्थ काही समूळ जात नाही. त्याचे वल्गना करणे चालूच राहते. मग मात्र देव जरा कडक धोरण स्वीकारतो. तेव्हा जीव घाबराघुबरा होतो. गडबडीने जाऊन जी देवाची भावणूक केलेली असते ती पूर्ण करण्याच्या तयारीला लागतो. देवाची चरणसेवा करेन, ती भक्तीच्या चांदीने मढवीन असे कबूल केलेले असते. पण ती भक्ती काही सदा सर्वदा सारखी होत नाही. तेव्हा चरणसेवेतील प्रेमाची खुंटीच तो काढून घेतो व दांभिकपणाची दुसरी खुंटी तेथे बसवतो. तो फक्त स्वतःची सोय पाहतो. ती सोय पाहता देवाची फसवणूक करतो आहोत याचे भान त्याला राहत नाही. खरे म्हणजे तो स्वतःचीच फसवणूक करीत असतो. आपली मर्यादा तो विसरतो. देव होऊ पाहतो. देवाच्या नावावर स्वतःचा बडेजाव मिरवू लागतो. देवाला का हे दिसत नाही? तो हडसून खडसून जीवाला जाब विचारतो. जीवाच्या या विपरीत वागण्याने बुद्धीही नाराज होते. ती त्याची रदबदली देवाकडे करते, क्षमा याचना करते आणि मूळ प्रेमाची खुंटी आणू देते. झालेल्या अपराधाची क्षमा मागून त्याचे प्रायश्चित्तही देते. जीवाला खरीखुरी जाग येते. तो देवाकडे विनवणी करतो. सखेती मत्वाम प्रसभम यद्मुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, अजानता माहिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. भावार्थ असा आहे की हे देवा, मी माझी मर्यादा ओलांडून तुला अत्यंत सलगीने बरोबरीच्या गड्या, कृष्णा, यादवा असे बोललो. तुझा महिमा मला कळलाच नाही, म्हणून मी असा बहकलो. देवा, मी चुकलो मुकलो, पण तूच आता मला क्षमा कर. महाराज उदार अंतःकरणाचे आहेतच. खऱ्या पश्चाताप दग्ध जीवाला ते क्षमा करतातच. पण आपण तरी असे बहकावे का? याचा विचार ज्याचा त्याने करावा हे बरे. धन्यवाद.